मागे दिसत असलेली लाईव्ह परिस्थिती आहे आमच्या मिरगाळी गावातल्या शेतकऱ्यांची। प्रत्येक शेतामध्ये अशा प्रकारे पाणी थांबल्यामुळे शेती पिकातील 1% अपेक्षा करणं आता शेतकऱ्यांना चुकीचं ठरलेलं दिसत आहे। ज्या प्रकारे शेतीमध्ये पाणी थांबलेलं आहे, कारण अजून देखील अतिवृष्टीचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आलेले आहेत आणि त्याच प्रकारे सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरून वाटतं की आता शेतकऱ्यांना शेतीकडून अपेक्षा करणं चुकीचं ठरेल। त्याच प्रकारे आता सोयाबीन तर पाण्यामध्ये आहेत, पण तूर पिकाची काय परिस्थिती सध्याला आहे ते तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे तुरीची जी आहे ती हालत झालेली आहे, कारण प्रत्येक शेतामध्ये तूर जी आहे ते पूर्णपणे 100% नुकसान झालेलं आहे। पण सोयाबीन जे वाटत होतं हाताला लागणार आहे ते देखील आता लागू शकत नाही, कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि प्रत्येक शेतामध्ये अशा प्रकारे पाणी थांबले असल्यामुळे त्याची काढणी करणं किंवा हार्वेस्टिंग करणं शेतकऱ्यांना शक्य होणार नाही। हार्वेस्टिंग करणं किंवा काढणी करणं किंवा काढणीसाठी मजूर जे मिळणार आहेत ते देखील आता सरेदस्त नकार देत आहेत, किंवा 7,000 बॅग 8,000 बॅग इतकं जे काढणीसाठी मजूर घेत असतात। पण त्याच प्रकारे आता ते पुढं वाढत जाणार आहे, कारण अतिवृष्टी जर झाली किंवा चिखल जर असेल शेतात आपल्या किंवा पाणी जर असेल तर ते सरेदस्त काढणीसाठी जास्त पैसे आकारतात। इतकं तर लक्षात घेताच येईल आपल्याला। पण त्याच प्रकारे आता शेतीकडून अपेक्षा करणं शेतकऱ्यांचं चुकीचं आहे असं तरी मला वाटतं, कारण सध्याची परिस्थिती तुम्ही लाईव्ह पाहू शकता कशा प्रकारे शेती पिकामध्ये पाणी थांबलेलं आहे आणि 100% नुकसानग्रस्त झालेले शेतकरी, आणि ही परिस्थिती आमच्या मिरगाळी गावातली।